पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तमाम देशवासियांना आगामी काळात इंधनाचा वापर जपून करण्याचं कळकळीचं आवाहन केलं। या आवाहनानंतर अनेकांना भविष्यातील आर्थिक अरिष्टाची चाहूल लागलीच होती। ही भीती आता खरी ठरताना दिसते, कारण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे। विशेष म्हणजे अवघ्या आठवड्याभरापूर्वीच केंद्र सरकारनं देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ केली होती। त्यानंतर लागोपाठ झालेली ही दुसरी दरवाढ आहे। इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव गेल्या 2.5 महिन्यांपासून अधिक काळापासून वाढत चाललाय। होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती अजूनही सामान्य नाहीये। याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होतोय। त्यामुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या किमती पुन्हा एकदा वाढवल्यात। आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या दिसून येत असलेली कच्च्या तेलाच्या दराची तीव्र अस्थिरता आणि त्यासोबतच पश्चिम आशियामध्ये वाढलेला लष्करी तणाव याचा थेट परिणाम आता भारतीय ग्राहकांच्या खिशावर होतोय। देशात पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसाला महागाईचा फटका बसलाय, कारण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे। कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या दरात प्रति लिटर सुमारे 90 पैशांची वाढ केली आहे। 5 दिवसातील ही इंधन दरवाढीची दुसरी घटना आहे, त्यामुळे लोकांची चिंता आता आणखी वाढली आहे। अगदी अवघ्या 5 दिवसातच पुन्हा एकदा दर वाढल्यानं सामान्यांच्या खिशाला फटका बसलाय आणि आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांवरचा आर्थिक बोजा आणखी वाढलाय। सर्वसामान्यांचं कंबरडं पुरतं मोडलंय। गेल्या शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे 3 रुपयांची वाढ झाली। सतत वाढणाऱ्या किमतीचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होतोय। वाढत्या वाहतूक खर्चामुळे दैनंदिन वस्तूंच्या किमती सुद्धा आता वाढण्याची शक्यता आहे। आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.8 रुपये प्रति लिटर दराने विकलं जातंय। तर कोलकात्यामध्ये जर आपण पाहिलं तर पेट्रोलचा भाव 107.90 रुपये आणि डिझेलचा भाव 96.7 रुपये प्रति लिटर आहे। तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा भाव हा 104.49 रुपये आणि डिझेलचा भाव 96.11 रुपये प्रति लिटरवर पोहोचलाय। तर आपली राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलचा दर हा प्रति लिटर 98.64 रुपये आणि डिझेलचा दर प्रति लिटर 91.58 रुपये झालाय। आता तज्ञांचं मत जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती याचा देशांतर्गत इंधनाच्या किमतीवर परिणाम होतोय। म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे येत्या काही दिवसात वाहतूक खर्च सुद्धा वाढण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम भाजीपाला, दूध, शिधा वाटप आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर सुद्धा होऊ शकतो। 2022 मधील रशिया-युक्रेन युद्धानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतारांपासून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांनी दैनंदिन दरवाढ स्थगित केली होती। मार्च 2024 मध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी पेट्रोल डिझेल केवळ 2 रुपयांनी स्वस्त झालं होतं। मात्र आता पश्चिम आशियातील संघर्ष आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधील संकटामुळे कच्च्या तेलाचे दर हे गगनाला भिडले आहेत। फेब्रुवारी महिन्यात भारतासाठी कच्च्या तेलाची सरासरी किंमत ही प्रति बॅरल $69 होती। ती आता थेट 113 ते 114 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे। भारत हा आपल्या गरजेच्या जवळपास 90% कच्चं तेल आयात करत असल्यामुळे जागतिक बाजारातील या वाढीचा थेट परिणाम हा देशांतर्गत किमतीवर होतोय। दरम्यान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या इंधन दरवाढीचं समर्थन केले। पश्चिम आशियातील संकटामुळे अनेक देशांना इंधन दरवाढीचा मोठा फटका बसलाय। मात्र त्या देशांच्या तुलनेत भारतानं इंधनावरील दरवाढ बऱ्याच अंशी नियंत्रणात ठेवली आहे, असा दावा त्यांनी केलाय। तर दुसरीकडे राज्यात आपण जर पाहिलं तर अनेक जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवतोय। बहुतांश पंपांवर इंधन भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्याचं चित्र आहे। तर अनेक पंपांवर पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसल्यानं ग्राहकांचा मनस्ताप पाहायला मिळतोय। खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेलचा गंभीर तुटवडा निर्माण झाल्यानं आणि शेतकऱ्यांची देखील मोठी गैरसोय होते। तर तिकडे वाशिममध्ये आपण कालच पाहिलं की पेट्रोल मिळवण्याच्या नादात मारामारी सुद्धा झाली। इराण आणि अमेरिका युद्ध पुढील काही दिवस जर असंच सुरू राहिलं तर याचा मोठा फटका बसणार आहे। पुढील काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात यापेक्षाही जास्त वाढ होण्याचे संकेत आहेत। होर्मुझ खाडीत मोठ्या प्रमाणात तणाव असल्यामुळे जहाजं अडकली आहेत। पेट्रोल आणि डिझेलचा एकीकडे तुटवडा आहे तर दुसरीकडे त्याच्या दरात सातत्याने वाढ होते आहे। त्यामुळे या सगळ्या घटनांमुळे आणि या दरवाढीमुळे आता सर्वसामान्यांचं जगणं कुठेतरी मुश्किल होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।